हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आपण बघितलं की सकाळी मी वेपर्स बनवले होते, तर ते वायावरती एकतर असे दिसते ते. आणि आत्ता माझं चाललं आहे ते फॉलचं काम. तर मला सगळ्या साड्यांना फॉल लावायचा होता. तर एक 5-7 साड्या आहेत जे की मला आज कवर करायच्या होत्या. तर हे बघू शकता की इथं माझा फॉल लावायचं चालू आहे. तर बरेच जण काय करतात की फॉल डायरेक्टली लावतात, तर मी तसं करत नाही आहे. मी आधी पिना लावून घेते आणि मगच फॉल लावते, कारण की मला ती पहिल्यापासून तशीच सवय आहे. आधी सगळं पिनानी फॉल लावून घ्यायचा आणि मग मशीनवरती लावायचा. त्याचं कसं असतं, सुळसुळीत साडी असली ना की मग ते घसरतं वगैरे, मग वाकडा तिकडा, त्यापेक्षा असं इझी पडतं. आणि इथं बघा वायावरती वेपर्स कसे 5 ते 7 बटाट्यांचे वेपर्स आहेत हे. आणि टोपलंभर बघा झालेले आहेत. आणि वाळे पण लगेच उन्हात नाही टाकले, काय नाही, घरात फॅन खालीच मी ते सुकवले ते. तर आता मी तुम्हाला ते तळून दाखवते कसे झाले ते. तर इथं मी कढई ठेवली आणि हे बघा किती छान फुलते ते, आणि मस्त असे क्रिस्पी झाले ते, आणि टेस्टी तर एवढे झाल्यात ना, खूपच छान असे झालेले आहेत वेपर्स. तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.